मिस्टरांना पेमेंट किती, मला पेमेंट किती आणि आमचा महिन्याचा किती खर्च होतो. तर पेमेंटच्या बाबतीत तर कोणी खरं सांगत नाही, पण मी सांगणार आहे की माझे मिस्टर महिन्याला किती कमवतात. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण बघा. मी आकडा सांगणार आहे की 50 कमवतात, 60 कमवतात. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसं आहे सगळेजण, मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलं आहे की आज काय व्हिडिओ असणार आहे. आणि बऱ्याच लई दिवसापासून तुम्ही मला म्हणत होता की आज हा व्हिडिओ बनव. तर सांगते, पहिल्यांदाच हा व्हिडिओ मी बनवला होता, पण झालं असं, जेव्हा मी पहिला व्हिडिओ बनवला ना, किती खर्च झाला मिस्टरांना, तेव्हा दुसऱ्या दिवशीच हा व्हिडिओ बनवून टाकला. कारण तेव्हा माझं ॲडसेन्स आला होता आणि तेव्हा मी सांगितलं जेव्हा माझा ॲडसेन्स येईल तेव्हा मी नक्कीच तो व्हिडिओ बनवेल म्हणून. तर चला म्हटलं जास्त टाईम नको लावायला, बनवूया व्हिडिओ बनवला, अपलोडला टाकला. अर्धा अपलोड झाला होता, 40% अपलोड झाला होता. आणि एक व्हिडिओ मी एडिट करत होती, जसं तुम्हाला काही माहीतच आहे की तो व्हिडिओ मी एडिट करत होती. आणि मला स्क्रीनशॉट काढायचे होते थंबनेलच्या फोटोसाठी. तर स्क्रीनशॉट काही निघत नाही कारण मेमरी फुल झाली होती, म्हणजे फोनचा पेज पूर्ण भरला होता, फोटोच निघत नव्हतं. त्यामुळे मी डिलीट करायला गेले तर सगळं ऑल डिलीट होऊन बसलं. ऑल डिलीट झाल्यामुळे व्हिडिओ अपलोड झाला नव्हता, अर्धाच झाला होता. तर तो पण व्हिडिओ डिलीट झाला. जर अपलोड पूर्ण झाला असता ना तर काही टेन्शन नव्हतं, तर झालं असं. नाही तर तुम्हाला तो व्हिडिओ आधीच बघायला भेटला असता. काही विषय नाही आहे, आपण नव्याने व्हिडिओ बनवूया. मला आता नको वाटते कारण ऑलरेडी मी तो व्हिडिओ छान बनवलेला, सगळे सविस्तर माहिती सांगितली होती. पण आता डबल करते व्हिडिओ कारण आले मला अजून एक कमेंट त्याच्यावरती, तर मी त्याला रिप्लाय नाही दिला, डायरेक्ट व्हिडिओ बनवायला घेतला आहे. तर पहिल्यांदा मी सांगते की माझ्या मिस्टरांचा महिन्याचा पगार किती असतो किती नसतो. तर सहजासहजी तर कोण डायरेक्ट पगाराचा आकडा सांगत नाही, तर मी सांगणार आहे. कारण आम्हाला तर इतका काय पगार नाही आहे, किती 40,000 रुपये. त्यामुळं लपवून काय फायदा नाही की कोणाची नजर लागेल. आणि आपण किती कमवतो हे कधी कोणाला सांगायचं नसतं. पण मी सांगते कारण माहीत आहे की माझे मिस्टर काय, म्हणजे तुम्हाला माहीत आहे माझे मिस्टर काय काम करतात काय नाही. त्यामुळं तुम्ही तर त्याचं बजेटच काढलं असेल, 500 रुपये 600 रुपये हजेरीनं महिन्याच किती होतील. आणि महिन्याला पण कंटिन्यू महिना भरला तर जर मध्ये काम नसेल किंवा सुट्टी घेतली असेल तर तेवढा पण पगार पडत नाही आहे. तर मिस्टरांना माझ्या महिन्याला कंटिन्यू काम केलं ना 600 रुपये हजेरीनं तर 18,000पर्यंत जातं. आणि जर 550ने किंवा 500ने केलं तर 12-15पर्यंत जातो. ते कामावरती असतं, जास्त काम असेल तर 700 रुपये भेटतं, कमी काम असेल तर 500, त्याच्यापेक्षा थोडं जास्त असेल तर 550 असं भेटत असतं. आणि ओव्हर टाईमचं केलेलं ते तेलावरी, खाण्यावरी, दुधावरी, ह्याच्यावरी जातं ते कधी म्हणजे असं वेगळीकडं. तर ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. तर 18,000 महिन्याचा पगार धरून चाला, मी हे 18 धरला आहे, कमी जास्त नाही करत, डायरेक्ट 18 धरते. तर 18,000मध्ये पहिल्यांदा किराणाचं सामान आम्ही भरतो जेव्हा पगार. आणि पहिली गोष्ट, आम्हाला महिन्याला पेमेंट नसतं, आठवड्याला पेमेंट असतं. कारण जॉबला नाही येते, येईल तिकडं करत असतात त्यामुळं. तर आठवड्याला पगार असतो, त्यामुळे त्याचंच आम्ही किती ठेवायचं किती द्यायचं ह्याच्यातनं आम्ही सगळे ॲडजस्ट करत असतो. तर किराणा आम्ही काय आठवड्याला नाही भरत, महिन्यालाच भरत असतो. तर किराणाचं महिन्याला 4,000 रुपये आमचं जातं. तांदूळ, गहू सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला जास्त करून ना शेंगदाणे, साखर असलं घ्यावं लागत नाही, कारण आम्ही चहा कोणी पित नाही. जास्त पातळ कालवूनच, त्यामुळे शेंगदाणे टाकायचं जास्त प्रमाणात वापरायचा विषय येत नाही. त्यामुळे सगळं थोडं थोडं घेतलं तरी आम्हाला महिनाभर पुरून जातं. तर त्यामुळे 4,000. पण सगळ्यात जास्त खर्च होतो ना ते म्हणजे गहू, तांदूळ असले मोठे याला, कारण ते घ्यायचं, दळून आणायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रच काढले मी. 4,000 धरलेत. 4,000च्या वर आम्ही कधी जाऊनच द्यायचं नाही, 4,000 फिक्स ठरलेलं आहे आमचं. तर किराणाला गेले 4,000. महिन्याचा भाजीपाला पण आम्ही जास्त भरत नाही, कारण आमच्यात जास्त चिकन, मटण असलं काय असतं. आणि कधी हे डबा नाही नेलं, जेवून गेलं तर मग आम्ही डबल भाजी करत बसत नाही. त्यामुळं भाजीपाला पण जास्त आणत नाही. तर आम्ही आठवड्याला 300पर्यंत भाजीपाला मिटून टाकतो. तर आठवड्याचे 300 म्हणल्यावर महिन्याचे झाले 1,500. खूप कमी आणतात. तुम्ही म्हणसाल घेता का नाही तुम्ही, तर जास्त करून पालेभाजीच असते त्यात. तुम्ही म्हणसाल फळं बिळं, तसल्या गोष्टी पण आम्ही आणतो, पण मापात आणतो. उगाच आणून ते सडून असं घालवत नाही, कारण हातून पाहून पाय पसरावे असं गोष्ट असते. तर भाजीपाला 1,500चा तुम्ही एका टायमिंगला तेवढा भरत असाल किंवा 500चा, पण आमच्या तसं नसतं. आम्ही सगळ्या गोष्टी थोड्या ॲडजस्टमेंट करून ठेवतो, कारण
हेच दिवस आहे तर ठेवायचं. नंतर एकदा ना पोरं मोठी झाली, शाळा जायला लागली, मग काय आपल्याकडे पैसे राहत नाहीत. नंतर नाही मोबाईलचा रिचार्ज, तर मला मोबाईलचा रिचार्ज 450चा करावा लागतो, ह्यांना 300चा करावा लागतो. मी पण आधी 300-250मध्ये होऊन जायचं, पण व्हिडिओ अपलोड करायला जास्त लागतं नेट, त्यामुळे 450चा रिचार्ज मी करते महिन्याला. आणि मी ह्यात जे महिन्याला आम्हाला रेग्युलर करावं लागतं ना, तेच मी घेतलं आहे. तर आता 4 नंबर आहे दूध, जे आम्ही 32 रुपये 35 लिटर आम्हाला जसं भेटेल तसं आणतो आम्ही. तर दुधाचे 960 रुपये महिन्याचे होतात. घर भाडं 2500 रुपये आहे, पण त्यात लाईट बिल कमी जास्त कधी कधी होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्ट 3000 धरले. कारण जे त्यातनं 250 किंवा 200 किती पण उरतील ना, ते असेच खर्च करून जाते तर हे आणते, आणि त्यामुळे ते काही राहतच नाही. तर त्यामुळे मी डायरेक्ट 3000 करून टाकले. आता भिशी आमची असते ते आठवड्याला असते, आठवड्याला 1000 रुपये. तर महिन्याला कधी 4 आठवडे पडतात, तर कधी 5 आठवडे पडतात, त्याच्यावर असतं. मग महिन्याला आम्ही 5000 रुपये भरतो भिशीचं. ते भिशीचं काय आहे ते तुम्हाला पुढं सांगते, कारण तुम्ही कन्फ्यूज होताल. घरातले पण कधी कधी ब्लॉग बघताल तर त्यांना उगाच गैरसमज व्हायचा. तर भिशीचे 5000 रुपये. नंतर तांदूळ गहू वगैरे ते धरलेलेच आहे मी तुम्ही. आणि आम्हाला महिन्याचा एवढाच खर्च असतो. आता जे काय आम्ही काय बाहेरचं खातो किंवा काय मागवतो, कधी काय काय घेतो सामान, ते वेगळं असतं. जे त्यांचं ओव्हरटाईम केलेलं काम असतं ते, किंवा माझं काय भेटलेलं असतं त्यातनं मी ते सगळं करत असते. नाहीतर जे ह्यांचा पगार येतो ते सगळं ह्याच्यावरच जातो. आता बघा, 4000 किराण्याचे, भाजीपाल्याचे 3000 रुपये, मोबाईल रिचार्जचे मोबाईल रिचार्जचे 750 रुपये, दुधाचे 960 रुपये. हे सगळं टोटल जर 18,000 हे केलं ना, वजा केलं ना, तर 2790 रुपये शिल्लक राहतात महिन्याचे 18,000 रुपयेमधनं. तर ते कशाला जाते सांगते. हे काय आम्ही शिल्लक राहत नाही किंवा सेविंग करून ठेवत नाही. तर हे जातं महिन्याला कोणी ना कोणी आजारी पडते. एक महिना मी पडते, कधी ते पडतात, कधी सोनं पडते, ह्याच्यावरही जातात. कधी कशाचं पण घोटाळा होतो, कधी कधी गॅस संपलेला असतो. म्हणजे चालून दुखणं आल्यासारखंच होतं, आपल्याला कळून येत नाही काय काय गोष्टी. तर त्याच्यावरच ते जातात. म्हणजे 2000 रुपये जरी गेले तरी 790 रुपये फक्त महिन्याचं सेविंग राहतं. आणि कधी कधी ते पण राहत नाही, काय ना काय अडचण येते आणि ते राहून जाते. म्हणजे आमच्याकडं महिन्याच्या एंडिंगला 1 पण रुपया नसतो, 1ही सुद्धा रुपया नसतो. जे आम्ही भिशी भरत असेल ना, तेच आमचे पैसे होतात. तर घर खर्चालाच आम्हाला जातात 15,210 रुपये आमचं घर खर्चच होऊन जातो. तुम्ही पण तरी पण डबल कॅल्क्युलेट करू शकता. तर एवढं सगळं होतं. आणि आता मी सांगते भिशीचं. तर आम्ही भिशी काय आत्ताच म्हणजे लई दिवसापासून लावतो असं नाही. मागच्या वर्षी आणि हे वर्ष, तर मागच्या वर्षाच्या भिशीचं काय केलं सांगते. पहिल्यांदा ती भिशी काय जास्त मोठी नव्हती, फक्त 40,000 रुपयाची होती. तर 40,000 रुपयात पहिल्यांदा आम्ही 10,000 रुपयाची मोटर घेतली, 12,500 रुपयाचं बाथरूम घेतलं. जे तुम्ही माझ्या पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहीत असेल, ते बाथरूम घेतलं. नंतर 10,000 रुपये ह्यांच्या साहेबांचे दिले, जे आम्ही घेतले होते सोनूच्या हॉस्पिटलसाठी, ते दिलं. राहिलेले 10,000 रुपये. 7,000 रुपये फ्रीजचं पेंडिंग होतं, हप्तं राहिलं होतं, जे म्हणजे भरत होतो पण आम्ही सगळं हप्तं भरत होतो, पण होतं जास्त म्हणून एकदमच देऊन टाकलं, डायरेक्ट नीलच करून टाकलं. फ्रीज हप्त्यावर घेतलं तुम्हाला माहिती आहे. आता या फेब्रुवारीमध्ये वर्ष होईल फ्रीजला, आणि आम्ही 4 महिन्यातच फ्रीज नील करून टाकला होता. तर होतं आमच्याकडे भिशी लागलेली, तर म्हणलं ते पैसे जर खर्चूनच जाणार, धड त्याचं काय होणार नाही, उपयोगालाच पडणार नाही. तर मग ते 7,000 रुपये आम्ही देऊन टाकलं. पाण्याची टाकी घेतली, आम्हाला पाणी नव्हतं तुम्हाला माहीत आहे. मी कळशा भरून ठेवायची आणि ते काही 2 दिवस पण पाणी जात नव्हतं. मोटर पण नव्हती. बड्डेच्या वेळेस मी माझ्या अक्षरशः विहिरीतनं पाणी काढलं होतं. घरनं आम्हाला मोटर वापरायला देत नव्हतं पाणी काढायला, त्यामुळे. तर हे सगळे 40,000 रुपये आमचं कसं गेलं काहीच कळलं नाही. 1 रुपया पण आम्ही करायचं नाही, कारण सगळा सरळच हिशोब होता की असं त्यातनं 1000 रुपये राहिलं नसं राहिलं आणि केलं काहीच नाही. उलट मी माझं जे काही ठेवलं होतं हे करेल ते करेन असं इच्छा करून, तर यांचा फोन त्यावेळेस बिघडला, म्हणजे डिस्प्ले वगैरेच गेला त्याचा. मग त्याला माझ्याकडे होते ते 2200 रुपये मी त्यांना दिलं, आणि त्यांनी फोन नीट करून आणला. नाहीतर मी ठरवलं होतं की भिशीच्या पैशातनं हे करायचं ते करायचं, तर नाही झालं. आणि आत्ता भिशीतनं म्हणलं तर सगळे नील झाले, आता बरं झालं.
तोपर्यंत डबल उद्योग होऊन बसला. आता बेशी लावले. साहेबांचं देणं हे सगळ्या गोष्टी आहेतच. खर्च निघतच जातो. ह्याच्या आधी मी काय लावली होती, मागच्या वर्षी लावली होती ती बेशी अशीच गेली. ह्या वर्षी लावली ती पण अशीच जाणार आहे. बाकी काहीच नाही. आधी लावत नव्हतं कारण आमच्या ह्याच्या म्हणजे काय म्हणतात, हप्ता होता, गाडीचा हप्ता होता. जे आम्ही शेडसाठी पैसे घेतलेले ते होते. मोबाईल हप्त्यावरचे आमचे 2 मोबाईल हप्त्यावरती झालं. असं सारखा हप्ता भरतच होतो आम्ही. त्यामुळं बेशीचा आम्ही विषय घेतला नव्हता. आता गाडी नील झाली होती त्यामुळे म्हटलं चला कशात तरी गुंतून राहिलेलं बरं होईल. त्यामुळं ते लावलं होतं. तर काय काम झालं नाही. असं ठरवलेलं की 2-3 बिशा घेऊन थोडेसे सेविंग करून घर बांधायला काढायचं. थोडे तरी पैसे आपल्याजवळ पाहिजेत. ते तर कधी पूर्ण होणार आहे काय माहिती. होईल जेव्हा देवानं ज्योती वेळ लिहिली असते, जेव्हा देवाला योग्य वाटेल की आता दिलं पाहिजे ना, तेव्हा ते देणारच आहे. त्यासं तर आम्हाला महिन्यात जास्त खर्च नसतोच कारण आमचं येणं तेवढं आहे. त्यामुळे जाणं पण आम्ही जास्तचं करत नाही. तुमचं बजेट भरपूर असणार आहे कारण ज्याच्या त्याच्या पगारानुसार ते ठरलेलं असतं. जर जास्त पगार असेल, असं आमचं पण होतं बरं का. एखाद्या वेळेस जर ह्यांना जास्त हाजरी पडली ना, तर आम्हाला वाटतं हाजरी बाजूला काढून ठेवूया आणि जे वरचे काय येतात 200-300 तर ते आपण असं खाऊन घालवूयात, उधळून घालवूयात असं होतं. तर मी नको म्हणते, पण हे म्हणतात की करायचं आहे कायसाठी, खायसाठी तर करायचं आहे. मग आत्ता जीव गेला आपला तर ती हाऊस मागच राहणार, पैसा पण जाग्यावरच राहणार, काहीच नाही पैशाचा फायदा ते. तर मला पण ते कुठेतरी योग्य वाटतं. त्यामुळं मी पण म्हणते जाऊ दे, एकदाच आयुष्य आहे आणि माणसाच्या जीवनाचा काही भरोसा नाही आहे. कधी घटकत काय होईल आणि काय नाही काय कळत नाही. त्यामुळं काय असेल ते खाऊन पिऊन असावं. कारण लय पैसा करून पण काय उपयोग नसतो. इच्छा मारायचा, मन मारायचं, सगळ्या गोष्टी. तर असो, फक्त महिन्याला आम्हाला जे मोजक्या असते त्या, जे महिन्याला किराणा भरावा लागतो, भाजीपाला पण आणावा लागतो, दुधाचं असतं, घरभाडं असतं, बिशी असते, ह्या सगळ्या गोष्टीच फक्त असत्या त्या महिन्याला आम्हाला कराव्याच लागतात. बाकी गॅस सिलेंडर पण काय महिन्याला आमचा काही संपत नाही. बाकीच्या गोष्टी काय मग ते मेकअपचं म्हणजे काय मॉइश्चरायझर हे सगळं तर ते मीच खर्चातनं बघत असते. मी त्यांना जास्त ताप देत नाही कारण नवऱ्याला जास्त ताप देऊच नाही. कारण त्याला घरातल्यांचं पण प्रेशर असतं आणि आपण पण जास्त दिलं तर त्या बिचाऱ्यानं जगायचं कसं. त्यामुळं मी त्यांना जास्त ताप देत नाही की मला हे घ्या ते घ्या. कधी वाटतं, अपेक्षा असते की आपल्या नवऱ्यानं आपल्याला काहीतरी घ्यावं करावं, पण आपण आपल्या नवऱ्याचं जाणलं पाहिजे दुःख की तो करतो ते आपल्यासाठीच करतो. करेल हळूहळू सगळ्या गोष्टी करेल, पण त्याला वेळ द्यावा लागेल ना. लगेच काही सगळ्या गोष्टी होत नाही आहेत. तर असं होतं तुमचं सगळ्यांचं कमेंट. तर बनवला मी व्हिडिओ. आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असं सपोर्ट करा. आणि मला एक कमेंट आली होती कारण मी भरपूर इंस्टाच्या रीलमध्ये माझं जे लॉंगवाला घंटण बघितलं आहे त्याच्यामध्ये कमेंट आले की तू कुठून घेतला आहे, डिझाईन कशी काय. तर ना त्याच्यावर मी नक्कीच एक स्पेशल ब्लॉग बनवेल. तर नक्की बघा. आणि साड्या कलेक्शनचं पण व्हिडिओ दाखव असं म्हटलं होतं. तर माझ्या अर्ध्या साड्या इथं येत्या, अर्ध्या साड्या सासऱ्या येत्या. तर जी माझ्याकडे इथं येतात ते मी तुम्हाला दाखवेल. तिकडे आहे तर तिकडे गेल्यानंतर दाखवेल कधीतरी तुम्हाला. तर जाऊ द्या, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर बाय.